नमस्कार. तर आम्ही चाललो आहे फिरायला स्वित्झर्लंडला. आता पहिले झुरिकला जाणार, आमची फ्लाईट आहे आता, आणि तिकडून जाणार इंटरलाकनला. काय म्हणायचं तुला? खूप एक्साइटेड. आमची फर्स्ट ट्रिप आफ्टर मॅरेज. पोलंडला आल्यानंतर फर्स्ट ट्रिप आम्ही बाहेर चाललो. सो वी आर एक्साइटेड. सो आम्ही चाललो आता आमच्या फ्लाईटला बोर्ड करतो आहे. ही फ्लाईट आहे जी आम्हाला झुरिकला घेऊन जाणार. तर आम्ही आमच्या सीटवर येऊन बसलेलो आहे. बोर्डिंग कंप्लीट झालेली आहे ऑलमोस्ट, आणि आता थोड्या वेळात टेक ऑफ होईल. सो बघूया आपण ही जर्नी कशी होते. Enjoy your flight. सो फायनली आम्ही पोचलेलो आहोत. हे बघा, वेलकम टू झुरिक बोर्ड. आता आम्ही सिटीकडे एक्झिट करतो आहे. एअरपोर्टमधून बाहेर आल्यावर आम्ही SBV काउंटरला गेलो, जिकडे आम्ही स्विस पास घेतला, आणि मग बर्नकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये आम्ही चढलो. आम्ही आता ट्रेनमध्ये आहोत, बर्नकडे चाललो आहे. मगाशी तिकडे स्विस पास काढण्यामध्ये आणि मग कोणती ट्रेन, कोणता प्लॅटफॉर्म हे शोधण्यामध्ये जरा वेळ गेला, पण नंतर सापडलं, आणि आता आम्ही ट्रेनमध्ये आहोत. ही बघा किती. आणि इकडे मी आता 20 मिनिटात बर्न येईल. बर्नला आम्ही ट्रेन चेंज करू आणि तिकडून इंटरलाकनची ट्रेन. पुढचा प्रवास कसा होता. सो आम्ही आता बर्नला ट्रेन चेंज केली, खूप पटकन चेंज केली, कारण खूप कमी टाईम होता आमच्याकडे, आणि आता आम्ही इंटरलाकनकडे चाललो आहे. सो कसा प्रवास आहे आम्ही दाखवतो तुम्हाला, बघा पुढे. बर्नहून इंटरलाकनकडे जाताना तुम्हाला सारखेच हिमच्छादित पर्वत दिसत राहतात, आणि जसं इंटरलाकन जवळ येते तसं लेक थनचं छान दर्शन होतं. एक बाजूला लेक थन आहे आणि दुसऱ्या बाजूला लेक ब्रिएन्स आहे. दोघांमध्ये इंटरलाकन शहर वसलेलं आहे, पण लेक थनचे असे छान नयनरम्य दृश्य बघायला मिळतात. मन खुश होऊन जातं लगेच. आणि इंटरलाकन जवळ आल्याची ही नांदी आहे. ट्रेन थांबते इंटरलाकन वेस्ट स्टेशनला. हे इंटरलाकन वेस्ट स्टेशन तुम्ही बघू शकता. त्याच्या बाहेरच बस स्टेशन आहे. तिकडून आम्हाला विल्डर्सविलला जाण्यासाठी बस मिळते.
आणि हे विल्डर्सविल स्टेशन आहे. इकडे तुम्ही उतरून समोरच सुपर मार्केट आहे जिथे तुम्ही थोडंसं स्नॅक्स खरेदी करू शकता. आम्ही खरेदी केलं या मिग्रोस स्टोअर मधून आणि नंतर आम्ही हॉटेलकडे चालायला लागलो. हॉटेलकडे जाताना असे व्ह्यूज होते, खूप छान वाटलं. आम्ही हॉटेलवर गेलो, थोडा आराम केला आणि हाडकलूमला जायला निघालो. हाडकलूमसाठी आम्ही विल्डर्सविल स्टेशनवरून ट्रेन पकडली आणि इंटरलाकन स्टेशनला पोचलो. तिकडून उतरल्यावर चालत 5 मिनिटात हाडळबनला पोचलो. आम्ही मग अशा फनिकलरमध्ये बसलो. ही फनिकलर तुम्हाला हाडकलूमला पोचवते. याचं तिकीट प्रत्येकी 38 स्विस फ्रँक आहे, पण आमच्याकडे स्विस पास असल्यामुळे आम्हाला 17 स्विस फ्रँकला मिळाले. हॅलो गाईज, वन्स अगेन. सो आता आम्ही पोचलो आहे हाडकलूमला, जे इंटरलाकनच्या बाजूला जो डोंगर आहे त्याच्यावर आलो आहे. आणि व्ह्यू मी तुम्हाला दाखवतो कसा आहे. तर या वेवरून चालतो आहे. ही बघा, इकडे त्यांनी असे मध्ये मध्ये वुडन कार्विंग्स बनवले आहेत आणि त्याच्या मागे हा व्ह्यू खरंच खूप सुंदर, वर्थ विजिटिंग. हा लेक ब्रिएन्स, हे इंटरलाकन, तिकडे विल्डर्सविल आम्ही जिकडे राहतोय, आणि हा वे ह्याच्यावरून इतकी चालत चालले. पुढे हाडकलूमचं रेस्टॉरंट आहे, हळूहळू दिसायला लागलंय. एकदम निसर्गरम्य. आणि इकडे अजून एक वुडन कार्व. वेदर छान असल्यामुळे भरपूर गर्दी होती आणि जास्ती करून भारतीयच होते. त्याच्यामुळे आम्हाला पुढे जाऊन ओव्हर हँगिंग प्लॅटफॉर्मवर फोटो काढायला मिळाले नाही, पण आम्ही जास्तीत जास्त निसर्गाचा आनंद घेण्याचा प्रयत्न केला आणि जिकडे जमेल तिकडे आम्ही फोटोज क्लिक केले. निश्चितच आम्ही या ठिकाणी आलो याची आठवण म्हणून. आधी सांगितल्याप्रमाणे वर एक रेस्टॉरंट पण आहे, पण ते खूप एक्सपेन्सिव्ह होतं. थोडा वेळ घालवल्यावर आम्ही आमच्या परतीचा प्रवास चालू केला, कारण आम्हाला खाली इंटरलाकनचा जे कसिनो आहे तिकडे गार्डन सुद्धा आहे आणि तिकडेच यश चोप्रा यांचा पुतळा आहे, तर आम्हाला तिकडे भेट द्यायची होती. आम्ही तिकडे गेलो, छान फोटोज काढले, तो परिसर छान बघितला. त्याच्या समोरच एक पार्क होता, तिकडेही गेलो आणि मग फिरून झाल्यावर आम्ही डिनरसाठी रेस्टॉरंट शोधत होतो. मग आम्हाला जवळच एक नवभारत म्हणून रेस्टॉरंट मिळालं, तिकडे छान भारतीय जेवण मिळालं आणि जेवण झाल्यावर मग आम्ही हॉटेलवर आलो आणि इकडे आमचा दिवस पहिला संपला. काय झाडी, काय डोंगर, सर्व ओके मध्ये.